पशुपालक बंधूंनो नमस्कार। डॉक्टर जगदीश कापसे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत। मी अर्थातच डॉक्टर जगदीश कापसे आणि आज जो चर्चेचा विषय आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, ते म्हणजे लंपी स्किन डिसीज। लंपी स्किन डिसीज झाल्यामुळे आपली फार मोठी आर्थिक हानी होते आणि ती टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, काय जागरूकता असली पाहिजे आपल्यामध्ये, त्यासाठी म्हणून अशा प्रकारच्या या विषयाची निवड आपण केलेली आहे। तर यामध्ये लक्षणं कोणते दिसतात? सुरुवातीला तीव्र असा ताप येतो, रोग प्रतिकार क्षमता कमी होते, नाक आणि डोळ्यातून स्त्राव येतो, जनावराच्या पायाला सूज येते, त्वचेवर गाठी तयार होतात। ही लक्षणे महत्त्वाची जी आहे ते आपण ओळखली पाहिजेत। प्रसार कसा होतो तर उष्ण आणि दमट वातावरण जे असते ते या आजारासाठी अतिशय पोषक असते। डास, माश्या, गोचीड याच्यामुळे सुद्धा या एका जनावरापासून दुसऱ्या जनावरामध्ये याचा संसर्ग होतो। सोबतच बाधित जी जनावरे असतात त्यांच्या संपर्कात जर इतर जनावरे आले निरोगी तर त्यांच्यामध्ये सुद्धा याची लागण होण्याची शक्यता फार जास्त असते। तर लक्षणाचा जर आपण विचार केला तर वेगवेगळी लक्षणे याच्यामध्ये आपण समजून घेतलेलीच आहे। त्याचबरोबर याचं नियंत्रण कसं केलं पाहिजे तर हा एक विषाणूजन्य आजार आहे, संसर्गजन्य आजार आहे। सुरुवातीच्या 5 ते 7 दिवसाच्या काळामध्ये प्रतिजैविके, अँटीहिस्टॅमिनिक, वेदनानाशक त्याचबरोबर जे काही रोग प्रतिकार क्षमता वाढवणारी जी औषधे आहेत ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए, बी, ई हे सुद्धा देणं अतिशय महत्त्वाचं आहे। सोबतच लिव्हर टॉनिक सुद्धा महत्त्वाचं आहे। असं जर आपण केलं तर निश्चितच 99% जे जनावर आहेत ते पूर्णपणे बरी होतात। या आजाराची लक्षणे आढळल्यास शासकीय यंत्रणेत सुद्धा आपण सूचित केले पाहिजे। त्यानंतर महत्त्वाचा भाग जो याच्यामध्ये आहे तो म्हणजे नियंत्रण। बाधित जे जनावरे असतात ते वेगळे बांधणे हे अतिशय महत्त्वाचं आहे। जे निरोगी जनावर आहेत त्यांच्यामध्ये आयव्हरमेक्टिन सारखे इंजेक्शन सुद्धा आपण लावून घेतलं पाहिजे। सोबतच गोचीड, गोमाशा आणि डास यांचं नियंत्रण करण्यासाठी म्हणून कीटकनाशकाची फवारणी करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। लसीकरण म्हणजेच एक प्रतिबंधात्मक उपाययोजना। यासाठी म्हणून गोटपॉक्स लसीकरण हे जर आपण केलं तर ते 90 ते 95% प्रभावी आहे। या रोगामध्ये रोगाचा जो दर आहे तो 10 ते 45% आहे आणि मृत्यूचे जे प्रमाण आहे ते फक्त 1 ते 5% आहे। तर माझी पशुपालकांना माझा सल्ला असेल की जर अशा प्रकारचं जर लंपी स्किन डिसीज जर झालेला असेल तर मी सांगितलेल्या सल्ल्याप्रमाणे आपण औषधी जर दिल्या तर निश्चितच या रोगापासून सुद्धा मुक्ती त्या जनावराला मिळेल। तुर्तास आपण इथंच थांबूया। जर व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर निश्चितच आपण सूचना करू शकता। आपले अभिप्राय, आपल्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये द्या आणि येणाऱ्या काळात अशा प्रकारची उपयुक्त माहिती घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।